पंगत करूया अंगत पंगत. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी सायली देवधर आणि मी शेफ शंतनू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या चविष्ट कार्यक्रमात अंगत पंगत. मंडळी, कसं आहे ना, कुठलाही पदार्थ हा आपण आधी डोळ्यांनी खातो, कारण आपण तो पदार्थ बनवताना बघत असतो. मग आपण तो मनाने खातो, कारण आपण जीव ओतून तो पदार्थ करत असतो. आणि त्यानंतर आपण तो जिभेनी म्हणजे चव घेत खातो. वेगवेगळे पदार्थ इथे आपण बनवतच असतो आणि माझी अशी आशा आहे की तुम्ही घरी सुद्धा ते वेगवेगळे पदार्थ बनवून बघताय ना. नवीन पदार्थ शिकायचा आहे ना. चला मग शेफ शंतनूंना विचारूयात आज कुठला नवीन पदार्थ शिकायचा आहे. शेफ, आज आपण काय बनवणार आहोत? आज विचार करतोय थोडस इटलीवरनं पास्त्याला आपल्या भारतीय मसाल्यांच्या जवळ आणूया आणि बनवूया तोंडली पास्ता इन टोमॅटो सॉस. वेगळीच रेसिपी होणार आहे, पण मज्जा येणार आहे. चला मग तोंडली पास्ता इन टोमॅटो सॉस बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. बरं, मी म्हटल्याप्रमाणे हा इटालियन पास्ता, ही टोमॅटोची प्युरी म्हणजे 3 टोमॅटो मिक्सरमधनं छान वाटून काढलेले आहेत, ब्लेंड करून, आणि छान प्युरे झालेली आहे. थोडं क्रीम आहे, कुकिंग क्रीम, वाटीभर तोंडली आहे. थोडंसं प्रोसेस चीज आहे, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, थोडीशी साखर, गरम मसाला, मीठ नेहमीचं, चिली फ्लेक्स आणि मिरची पूड आणि मिक्स्ड हर्ब्स, माय फेवरेट. या सगळं साहित्य इथे आलेलं आहे. आपण कृतीला सुरुवात करूया. चला, तेल घेऊया. आता आपण देसी स्टाईल पास्ता बनवतोय, तर ऑलिव्ह ऑइल वगैरे वापरायची काही गरज नाहीये. त्यामुळे आपलं आवडतं फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. वा, या फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल मध्ये विटॅमिन ए, डी, ई मुबलक प्रमाणात आहे आणि पचण्यासाठी अतिशय हलकं आणि आरोग्यासाठी अतिशय चांगलं असं आहे. चला, छान, म्हणजे तेल पण चांगलं आहे, डिश पण चांगली आहे. तर भाजी, पास्ता, कुठली गोष्ट सुरू करतो तेव्हा आलं लसूण असतो. फक्त आता पास्ता आहे म्हणून मी आलं घालत नाहीये. तर हा छान एक चमचाभर बारीक चिरलेला लसूण. ओके. त्याला थोडासा रंग आला की त्यात घालायचा कांदा, बारीक चिरलेला कांदा वापरायचा. ओके. आणि कांदा लवकर शिजावा, तो फटकन परतला जावा म्हणून त्याच्याबरोबर लगेच मीठ. वा, शेफ, मला सांगा की तुमच्या बरोबर असं कधी झालंय का? म्हणजे काय होतं, आता तुम्ही शेफ आहात, बरोबर, जो पदार्थ जितक्या प्रेमाने बनवता तितकंच त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. अगदी बरोबर बोललीस. तर तुम्ही एखादा पदार्थ बनवून गेलात आणि तुम्ही सांगितलं की ह्याचं प्रेझेंटेशन छान करा, किंवा तुम्ही सांगितलं की असं असं प्रेझेंटेशन करा, आणि त्या माणसाने नाही केलं छान असं, आणि तुमची भयंकर चिडचिड झाली आहे बघून की यार इतक्या प्रेमाने बनवलं आणि हे असं कसं झालं, असं कधी झालंय? असं एकदा नाही, असं बरेचदा झालंय सायली. कारण प्रत्येक शेफ म्हणजे स्पेशली एक्झिक्युटिव्ह शेफ जेव्हा तुम्ही बनता, म्हणजे मेन शेफ बनता, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचं, त्या जागेचं, त्या जेवणाचं एक अभिमान बाळगता. बरोबर. तर तुम्ही छान काहीतरी प्रेझेंटेशन केलेली गोष्ट ती दुसऱ्याने खराब केली की ती अजिबात पचत नाही. आणि असं बरेचदा होतं, कारण काय आहे, 2 गोष्टी 2 बोटं सेम नसतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही जो विचार केलाय, दाखवलाय, दुसरा माणूस हलकंसं काहीतरी वेगळं करतो. आता विथ एज जसं टाइम गेलाय, थोडासा एक्सपिरियन्स येतो. आपण एक 10% इकडे तिकडे झालं तर जाऊन द्यायचं, पण 10% जास्त इकडे तिकडे गेले डिश की मग तो माणूस आणि मी त्याची काही खेर नाही. बापरे. बर, कारण खूप प्रेम असतं ना आपल्या त्या गोष्टीवर, तर ती जर खराब झाली तर मग काय खरं नाही बाबा. चला, कांदा झाला परतून. कांदा झाला. आता लगेच आपले जे सुखे मसाले आहेत म्हणजे मिरची पूड, हे चिली फ्लेक्स, थोडेसे मिक्स्ड हर्ब्स ड्राय. मिक्स्ड हर्ब्स आपण तेलात टाकले तरी चालू शकतात. स्टार्टिंगला किंवा ड्राय हर्ब्स असतील तर चालू शकतात. जर फ्रेश हर्ब्स असतील ना तर जास्ती करून ते जेव्हा डिश तुमची संपते तेव्हा टाकायचे, म्हणजे त्याचा जो वास आहे तो अगदी फ्रेश राहतो. कारण घरी पिझ्झा ऑर्डर केला की कसे वरून आपण ते नेहमी टाकतो, एवढंच आम्हाला माहिती आहे. ते कुकिंगलाही वापरतात. आपण कोथिंबीर कशी थोडीशी डिश मध्ये सुद्धा टाकतो आणि मग सर्व करताना वरून सुद्धा टाकतो. तर जर तू म्हणजे बघितलंस तर इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे कोथिंबीर सुद्धा एक टाईपचं हर्बच आहे. आपण कोथिंबीर म्हणतो म्हणून, पण वेस्टर्न सोसायटी किंवा कुठे म्हणजे US घे, युरोप घे, ते कोथिंबीरला कोरिएंडर हर्बच समजतात. बरोबर. चला, छान कांद्याला रंग आलेला आहे. आता त्यात हे टोमॅटो
आणि थोडीशी तोंडली टाकून घेऊया हो. कारण नाहीतर ती कच्ची राहील. तोंडली शिजायला जरा वेळ जातो. बरोबर. भरपूर चांगली वाटीभर तोंडली घ्यायची. हो. थोडंसं पाणी दे ना. हो. अजून कारण ती शिजायला थोडा वेळ लागतो ना तोंडली. बघा. बस बस त्याच्या आधी तोंडली टाकल्यावरती झाकण लावायचं आणि शिजून द्यायचं. मी काय म्हणते, या तोंडल्याच्या ऐवजी आपण वेगवेगळ्या भाज्या अजून ऍड करू शकतो. तर भाज्या टाकायचं म्हटलं तर कुठलीही भाजी पास्ताला चालते. कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, तुझे लाल भोपळा मिरची, हिरवी भोपळा मिरची, कॉर्न चालतो, बेबी कॉर्न चालतो. कुठलीही भाजी जी तुम्हाला असते फ्रीजमध्ये आवडते ती पास्त्यात घातली तर आणि चालते. चव जर सेम राहणार असेल तर भाजी घालायला काय हरकत आहे. काहीच वाईट नाही. आणि खरंच चीज क्रीम वगैरे टाकल्यावरती किंवा भाजी नीट केल्यावरती मला नाही वाटत कुठलीही भाजी अशी चांगली नाही लागत. असं एखाद्याचं काहीतरी प्रेफरन्स असतो. कोणाला तरी वांग नाही आवडत, कोणाला तरी शेपू नाही आवडत. ते ठीक आहे, म्हणजे सगळंच सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही. पण मला भाज्याच नको, मला भाज्याच खायच्या नाहीत, हे चुकीचं आहे. चला गप्पा मारता मारता आय थिंक तोंडली मस्त आपली 60-70% तरी शिजली ओके. आहेत. बाकीच्या गोष्टी टाकत ती राहिलेली पण शिजेल. बर. तर पास्ता घालून घेऊया आपण त्यात. आणि आजकाल तर आपण हेल्दी जेव्हा बनवतो ना तर आजकाल बाजारात होल व्हीट पास्ता मिळायला लागला. हो, बघितलास बरोबर. कधी? हो, बघितलाय. तो आणखीन छान, कारण तो हा मैद्याचा आहे पण त्याच्यात गव्हाचाही आजकाल पास्ता मिळतो. तर ते घातलं फिर तो क्या है, हेल्दी बी टेस्टी टेस्टी बी. बी. चला पास्ता होत आलेला आहे. तोंडली शिजवली आहे पण गळवलेली नाहीये. हो. त्यामुळे भाज्या दिसल्या पाहिजेत. थोडंसं क्रीम त्यात घालूया वा. म्हणजे अगदी आवडीने खातील, नाकं मोडून खाणार नाही. हा. त्याच्याच बरोबर कोथिंबीर, तो धनिया आणि अगदी शेवटी पास्ता होता होता हा. त्यात चीज. बर. वा. आणि चीज घातल्या बर. तर आंबटपणा काढायला, गोड नाही बनवायचं पण आंबटपणा थोडासा त्याचा कमी करण्यासाठी थोडीशी साखर. आणि गरम आहे त्यामुळे ती विरघळणार आहे. आणि थोडंसं मीठ कमी आहे ते मी घालून घेतो. वा. चला चला आता. डिश तयार आहे. सर्व करूया, गरमागरम खाऊया. वा. तर तू म्हटलीस ना मगाशी की प्रेझेंटेशनही चांगलं पाहिजे म्हणून छान अशी हिरवीगार प्लेट वा. आणि कॉन्ट्रास्टिंग कलरचा पास्ता, लाल कलरचा. वा. तो चीजमुळे तो पास्ता जरा चिकट झालाय हो, पण पण तशीच हरकत खायला नाही, तशीच मजा खायला येते मजा ना? येते. हो. वा वा. थोडंसं वरून चीज आणि मग कोथिंबीर आणि आपला छान तोंडली पास्ता तयार. तोंडली टोमॅटो पास्ता माझ्या समोर तयार आहे. टेस्ट करते. काय कळतंय असं कार वेगळं आहे वगैरे? अजिबात नाही. आणि तुम्ही जे म्हटलात की तोंडलं खूप नाही शिजवायचं, ती त्याची मजा आहे. खूप शिजलं नाहीये तोंडलं. टोमॅटो सॉस उत्तम झालाय. पास्ता कडक लागतोय. सुंदर रेसिपी आहे. खूप छान फ्युजन आहे. प्रेक्षकांनो हे नक्की करून बघा. आणि हे करून बघण्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागेल. पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. तोंडली पास्ता इन टोमॅटो सॉस साठी लागणारं साहित्य: पास्ता 200 ग्रॅम, टोमॅटो प्युरी 3 वाटी, क्रीम म्हणजेच मलाई 1 वाटी, तोंडली 1 वाटी, चीज 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, कोथिंबीर 2 मोठे चमचे, बारीक चिरलेला लसूण 1 मोठा चमचा, साखर 1 छोटा चमचा, गरम मसाला 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार, चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा, मिरची पावडर 1 मोठा चमचा, मिक्स हर्ब्स 1 मोठा चमचा. कृती: प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यावर लसूण, कांदा, मीठ, मिरची पावडर, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स व गरम मसाला घालून परतून घ्यावे. या फोडणीत टोमॅटो प्युरी व तोंडले घालून सॉस शिजवून घ्यावा. तोंडली शिजत आल्यावर सॉस मध्ये पास्ता, क्रीम व कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे. शेवटी चीज व थोडीशी साखर घालून पास्ता एकजीव करून घ्यावा. गरमागरम तोंडली पास्ता तयार आहे. मंडळी, मी जसं म्हटलं होतं तशी आपली आजची स्पेशल गेस्ट आहे मयुरी जगताप. मयुरी ताई नमस्कार. बरं, मयुरीज किचन आज अंगत पंगतच्या किचन मध्ये आलंय. मयुरीज किचन नावाचं रेस्टॉरंट तुम्ही चालवताय. किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. बाप रे. म्हणजे घर सांभाळता सांभाळता हे रेस्टॉरंट
तारेवरची कसरत असणार आहे. हा. कसं मॅनेज करता मग? पहाटे लवकर 4 वाजता उठून घरचं सर्व आवरायचं हा. आणि 4-5 लेडीज आहेत माझ्या जोडीला. बर, हा म्हणजे सगळ्या स्त्रिया मिळून हा. एक सुंदर उपक्रम राबवतात. हा क्या बात आहे. सर्व वा, वा. घरगुती जेवण बनवते मी. अच्छा, हा. मग तुम्ही डबे वगैरे असं पोहोचवता कुठे का? हा सगळं डिलिव्हरी वगैरे सर्व हे करते मी. आणि आता होळीच्या सीझन मध्ये कोणाला पुरणपोळी, हा. गणपतीमध्ये मोदक, असं सर्व माझ्याकडे फेमस आहे. माझ्याकडे ते क्या मोदक आणि बात आहे. वा, मग तुमच्या हातचं खायची तर मजाच वेगळी असणार आहे नाही? मग माझ्यासाठी आज काय बनवणार आहे? शेवग्याच्या शेंगांची भजी. शेवगाच्या शेंगांची भजी. चला मंडळी, शेवग्याच्या शेंगांची भजी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. शेवग्याच्या शेंगा वाफवून घेतल्यात, बेसन पीठ, कोथिंबीर, खोबरं भाजून घेतलं आणि त्याची बारीक पावडर करून घेतली, जिरं, अद्रक, मिरची, लसूण, लाल तिखट, हळद आणि मीठ. सगळी तयारी इथे झालेली आहे. आता सुरुवात करूया आपल्या कृतीला. सगळ्यात आधी काय करायचंय? आता वाटण बनवून घे. मला मिक्सरचं भांडं दे. ओके, वाटण बनवून घ्यायचंय. हा. त्यासाठी हे मिक्सरचं भांड. आता त्याच्यात काय काय घालायचं? खोबरं. तुम्ही मला सांगा, मी घालते. मग हा. तसं मी पण थोडी मदत केल्यासारखं. चालेल. कोथिंबीर हा कोथिंबीर. एवढी घालू? हा बस. ओके, कोथिंबीर. खोबरं. खोबरं किती? सगळं घालू? ना अर्ध. बस. बस. ओके, आता 2-3 लसूणच्या पाकळ्या. 2-3 लसणाच्या पाकळ्या. हा. ह्या गेल्या या वाटणासाठी. जिरं. हा, मी काय म्हणते, जिरं तुम्ही घाला बरं तुमच्या अंदाजाने. मला खायचं आहे ना, परफेक्टच बनलं पाहिजे. आणि आता थोडासा अद्रकचा तुकडा. बर. ओके, आणि एक मिरची घेते. हा. बस. मग आता हे लावू मिक्सरचं भांड. आणि मग हे मिक्सरला आता ग्राइंड करून. ओके, हे मिक्सरला आता ग्राइंड करून घ्यायचंय. थोडंसं पाणी. काय करायचंय? थोडं पाणी टाक त्याच्यामध्ये, म्हणजे थोडं अजून बारीक होईल. ओके, बस. बस. बस झालं बारीक? झालं. वा, चला आता काय करायचं? आता मला एक बाउल दे. मला एक चम्मच देते. आता आपण हे त्याच्यामध्ये मी आता हे बेसन पीठ टाकते. बर, हे बेसन पीठ आता आपण ह्या बोल मध्ये घेतोय. 1 वाटीभर साधारण आपण बेसन हा. पीठ इथे वापरलेलं आहे ना? हा, जसं जेवढ्या शेंगा असतील ना हा, तेवढे हे तेवढं बेसन. बेसन हा. पीठ. बर. थोडीशी हळद. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट. लाल तिखट. ह्याच्यात पण मिरची आहे, त्याच्यातही तिखट आहे, पण रंग तर छान यायला हवा ना, त्यामुळे चवीपुरतं तिखटाने मीठ. छान रंग येणार आहे. चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ. वा, झालं. आता काय करायचं? आता मला पाणी हवंय. आणि ते एकजीव करून घ्यायचं सर्व पाणी टाकून. बर, चला आता ह्याच्यात पाणी घालूयात. तर मला सांगा ताई, किती वर्ष झाले तुमच्या या मयुरीज किचनला? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झालेली आहेत. आणि लहानपणापासून तुम्हाला आवड हा, होती? मला खूप आवड आहे जेवण बनवायची हो लहानपणी. का? हा. मग घरी कोणी घरी कोणी होतं या व्यवसायामध्ये? नाही, माझ्या आईला पण जेवण बनवायची आवड आहे. त्याच्यामुळे मला पण असं वाटायचं की मी पण जेवण बनव. माझी आई कुठे गेली ना की मी गुपचूप बनवायची हो, जेवण. म्हणजे आईची अशी इच्छा होती की बाबा हा. आपल्या मुलीने खूप हा. शिकावं हा. किंवा स्वतः काहीतरी एक, म्हणजे आता आजकाल आपल्याकडे काय, मुलगी म्हटली की तिला स्वयंपाकघरात काम करता आलंच पाहिजे असं समज असतो. पण मला वाटतं तुमची आई खूप वेगळ्या विचारांची होती की स्वयंपाकघर सोडून तुझं एक वेगळं माझ्या आईला विश्व वाटायचं तू निर्माण कर. शिकावं, पण माझं कसं, मला असं वाटायचं का मी जेवण बनवेल. मला खूप चांगलं जेवण बनवायला यायला पाहिजे. मग आईकडूनच शिकला आहात का कुठे स्पेसिफिक तुम्ही कुठल्या नाही, शाळेत माझी गेला आई खूप होता? छान जेवण बनवायची. मी तिचंच बघून शिकली. वा, म्हणजे आईचं बघून हा. शिकून आज स्वतःचं रेस्टॉरंट यांनी सुरू केलंय. क्या बात आहे ताई, हॅट्स ऑफ. वा, झालंय हे पीठ तयार. हा. आता काय करायचंय? आता हे बॅटर तयार आहे. हा. मी आता याच्यामध्ये हे आपण जे मगाशी वाटण बनवलं ते टाकते. ओके.
मला वाटतं हे जे वाटण आपण बनवून घेतलं ना त्यामुळे त्या भजीला एक खूप छान हा, चव वेगळीच येणार आहे. चव येईल. कारण एरवी आपण काय करतो, कांदा कापतो किंवा बटाट्याची भजी केली तर ह्या बेसन पिठात हे जे आपण टाकलं ते सगळं टाकून डायरेक्ट ते बुडवून तळायला घेतो, बरोबर ना? काही लोकांना कसे भाजी नाही आवडत, त्याच्यामुळे हे भजी चांगले लागतात. कारण शेवग्याच्या शेंगा म्हणल्यावर सगळ्यांची नाकं मुरडलेलीच असतात. ए, मला सांगा की हे व्यवसाय सांभाळायचा, घर सांभाळायचा म्हणजे तारेवरची कसरत होत नसणार नाही तुमची. कारण घरातलं सगळं आवरून मग तिकडे जा, मग तिकडचं सगळं संपल्याशिवाय घरी यायला मिळत नाही. हे कसं सगळं मॅनेज होतं व्यवस्थित? हो करते, आता सवय झाली ना मला 4 वर्षापासून. बरोबर. मग घरचे पण मदत करतात? हा, घरचे मदत करतात. मग कधी घरी यायला उशीर झाला तर घरी स्वयंपाक तयार असतो? हा, तयार असतो घरी माझ्या. तयार असतो. कोण बनवतं? मिस्टर बनवतात. क्या बात आहे यार, असा नवरा सगळ्यांना मिळावा. नाही, बरोबर आहे ना? नशीबवान आहात अगदी. म्हणजे कित्येक बायका वाट बघत असतात या क्षणाची की नवऱ्याने 1 कप चहा तरी बनवून द्यावा. इथे अख्खा स्वयंपाक तयार असतो. मला वाटतं म्हणूनच उत्तमरित्या तुमचं रेस्टॉरंट तुम्ही चालवू शकता. म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे बरेच माणसं असतात, त्यातला हा एक नवरा आहे जो ह्यांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभा आहे. तेल तापलंय? हो. चला मग कशाची वाट बघायची? आता काय करायचं? आता मी ह्या शेंगा याच्यामध्ये डीप करून घेते आणि आपण फ्राय करूया. काय करणार आहे आपण आता ह्या शेंगा ह्याच्यामध्ये? हा, याच्यामध्ये डीप करूया आणि मग फ्राय करून घेऊया. ओके. या शेंगा ह्याच्यामध्ये डिप करायच्यात आणि त्या तळायला सोडायच्यात आणि मग झाल्यावर गरम गरम खायच्या. खायच्या आहेत. आता हे एक तेलामध्ये सोडायचं. हा. मग ही डिश आईने शिकवली आहे का तुम्ही इन्व्हेंट केली आहे? ही मलाच अशी सुचली की भाजी खायला सगळ्यांना आवडत नाही जास्ती लोकांना, तर याची भजी करून बघूया आपण. बर. हा, तर माझ्या घरच्यांना मी एकदा भजी बनवून दिली शेंगांची, त्यांना खूप आवडली. हो का? हा. म्हणजे मिरचीची भजी आपण खातो, कांद्याची भजी खाल्लीये, बटाटा, घोसावळं, पण शेवगाच्या शेंगांची भजी म्हणजे. आणि लहान मुलांना पण आवडतात हे. हो, बरोबर. वा. तयार आहे हे? हा, आता भजी आपली गरम गरम भजी तयार झाली आहे. चला, मस्त भजी तयार आहे. आम्ही ती प्लेटमध्ये काढून घेतो आणि सर्व करायला घेतो. वा. हा 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 हा, काय मजा येते ना. आता आपण ह्या प्लेटमध्ये ह्या भज्या सर्व करून घेऊया. ताई, मस्त. चला मग, शेवग्याच्या शेंगांची भजी माझ्या समोर तयार आहे आणि अजिबात राहवत नाहीये मला, त्यामुळे मी ही लगेच टेस्ट करते. टेस्ट करू ताई? हा, कर. वा ताई, म्हणजे शेवग्याची जी एक डार्क चव असते की नाही, ज्याच्यामुळे लहान मुलं हे खात नाहीत, तीच नाहीशी झाली या भज्यातून. क्या बात आहे, फार कमाल झाल्यात भज्या. शेवग्याच्या शेंगांच्या भज्या तुम्हाला घरी बनवायच्या आहेत आणि त्यासाठी लागणारे तुम्हाला साहित्य कृती. चला आता मग पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलवर टाईप करून घ्या, लिहून घ्या साहित्य आणि कृती. शेवग्याच्या शेंगांच्या भजीसाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा 8 ते 10, बेसन 1 वाटी, कोथिंबीर 1 वाटी, भाजलेले सुके खोबरे अर्धी वाटी, जिरे 1 छोटा चमचा, आलं 1 इंच, हिरवी मिरची 1 ते 2, लसूण 3 ते 4 पाकळ्या, मिरची पावडर 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम कोथिंबीर, सुके खोबरे, लसूण, जिरे, आलं व हिरवी मिरची हे सर्व एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. एका भांड्यात बेसन, हळद, मिरची पावडर, मीठ, पाणी व हिरवे वाटण घालून एकजीव करावे. ह्या पिठात शेवग्याच्या शेंगा घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात. चटणी किंवा सॉस सोबत गरमागरम शेवग्याच्या शेंगांची भजी सर्व्ह करावी. मंडळी, असेच नवीन वेगवेगळे पदार्थ बनवत राहा, ते खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत.